पन्हाळा वन विभागाची कारवाई। रानडुक्कर या वन्य प्राण्याची शिकार करून त्याचे वाटते घालत असताना 11 जणांना रंगेहात पकडलं। पन्हाळा तालुक्यातील वेखंडवाडी येथील घटना। पन्हाळा तालुक्यातील वेखंडवाडी येथील आज पन्हाळा परिक्षेत्र वन विभाग यांना गोपनीय माहितीनुसार वेखंडवाडी या गावामध्ये रानडुक्कर या वन्य प्राण्याची शिकार करून त्या प्राण्याच्या मांसाचे वाटे घालत असल्याची माहिती मिळाली। त्या माहितीच्या आधारे त्या ठिकाणी जाऊन आरोपी बाजीराव विष्णू पाटील वय वर्ष 76 राहणार जेऊर तालुका पन्हाळा, विठ्ठल यशवंत पंधारे वय वर्ष 35 राहणार वेखंडवाडी, खंडेराव गोपाळ खोत राहणार वेखंडवाडी, अर्जुन महिपती कंदुरकर राहणार वेखंडवाडी, आनंद मारुती खोत राहणार वेखंडवाडी, मारुती बंडू खोत राहणार वेखंडवाडी, भगवान भाऊ खोत राहणार वेखंडवाडी, सुनील रघुनाथ खोत राहणार वेखंडवाडी तालुका पन्हाळा व अंकुश सदाशिव गवड राहणार बादेवाडी, विजय मारुती गवड राहणार बादेवाडी तालुका पन्हाळा या 11 जणांना पन्हाळा परिक्षेत्र वन विभाग यांनी रंगेहात पकडलं। त्यांच्याकडून वन्यप्राणी रानडुकराचे मांस, रानडुकराचे डोके, 3 विळा, 1 सत्तूर, 1 लाकडी ओढका, 1 तळवट असा मुद्देमाल जप्त करून त्यांच्यावर भारतीय वन्यजीव अधिनियम 1972च्या कलमानुसार त्यांच्यावर गुन्हा नोंद झाला असून पुढील चौकशी व तपास चालू आहे। ही कारवाई उपवन संरक्षण कोल्हापूर जी गुरुप्रसाद व सहाय्यक वन संरक्षण कमलेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पन्हाळा वन परिक्षेत्र अधिकारी अनिल मोहिते, परिमंडल वन अधिकारी सागर पटकारे, वनरक्षक संदीप पाटील, वनरक्षक राक्षी योगेश पाटील, वनरक्षक कोतोली बाजीराव देसाई, लिपिक सुरेश पाटील, सचिन जाधव, रंगराव उदाळे, शांताराम अस्वले, RRT टीम यांनी केले। वन विभाग कोल्हापूर यांच्या मार्फत जाहीर आवाहन करण्यात येते की वन्य पशु पक्षी पाळणे, हाताळणे किंवा विक्री करणे, त्यांची शिकार करणे, शिकारीच्या उद्देशाने जाणे इत्यादी वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972च्या अन्वये कायद्याने गुन्हा आहे। याबद्दल माहिती मिळताच तात्काळ 1926 हॅलो फॉरेस्ट या टोल फ्री क्रमांकावर तसेच जवळच्या वन विभाग कार्यालयाशी संपर्क साधावा। माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल। आई Yes. B बदक क कणीदार ख खमंग ग गोकुळतू अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप।